अपमान या ठिकाणी करू नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे। आज या निमित्ताने या चर्चेमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख झाला। काही सदस्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल आनंद व्यक्त केला। खरं म्हणजे परवा एका व्यक्तीने अतिशय चांगलं मला सांगितलं की मराठीला राजभाषेचा दर्जा हा पहिल्यांदा छत्रपती शिवरायांनी दिला होता। आणि त्यानंतर इतक्या वर्षानंतर भारताचं संविधान निर्माण झालं आणि त्या संविधानानुरूप मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मोदी सरकारने दिला। आम्ही छत्रपतींच्या विचारांचे वारसदार आहोत। आणि काही लोकांनी हे देखील म्हटलं की ठीक आहे, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण मग नेमकं काय होणार आहे? आणि म्हणून या निमित्ताने भाषेच्या विकासाच्या अनुषंगाने विविध उपक्रमांसाठी भाषा भवन उभारणे, मराठी भाषेतील ग्रंथ आणि साहित्याच्या प्रसारासाठी ग्रंथ उभारणी, देशातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रचार प्रसाराकरता प्रतिवर्षी निधी मिळणार आहे। मराठी भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार त्या ठिकाणी दिले जातील केंद्र सरकारच्या वतीनं। मराठी करता आपण जसं सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज तयार करतो, अशा प्रकारे देशभरामध्ये मराठी करता ते तयार होईल। जवळपास 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची व्यवस्था या ठिकाणी होईल आणि मराठीतील सर्व प्राचीन ग्रंथांचा अनुवाद हा या निमित्ताने या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे आपली भाषा जी खऱ्या अर्थानं या ठिकाणी अभिजात भाषाच आहे, ही भाषा पुन्हा एकदा नव्या स्वरूपामध्ये आपण रुजवणार आहोत आणि नवीन पिढीला देणार आहोत, हे या माध्यमातून होणार आहे। एक मुद्दा अजून आला की या ठिकाणी न्यायालयांमध्ये देखील मराठीचा वापर झाला पाहिजे। खालच्या न्यायालयांमध्ये तो सुरू झालाय, अजून उच्च न्यायालयांमध्ये तो झालेला नाही। माननीय पंतप्रधान मोदयांनी देखील जी काही कॉन्फरन्स झाली प्राईम मिनिस्टर आणि चीफ जस्टिसेस, त्याच्यामध्ये सगळ्या उच्च न्यायालयांना विनंती केलेली आहे की किमान तुम्ही कामकाज जोपर्यंत मराठीत करत नाही तोपर्यंत निवाडा जरी तुमचा मराठीमध्ये द्या। आता त्याची व्यवस्था हळूहळू होते, कारण आता ट्रान्सलेशनचे टूल्स उपलब्ध झालेले आहेत, त्यामुळे येत्या काळामध्ये ते देखील होताना आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळेल। काही मुद्दे या ठिकाणी आले आणि मग महाराष्ट्रातले जसं ईव्हीएम आहे ना, काही तुम्हाला मिळालं नाही जयंतराव की महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चालले, दुसरं काहीच नाही। मराठी शाळा आपल्याला चालवायच्याच आहेत। सुनील प्रभू, तुम्ही महापौर होतात, आपल्याला बीएमसीच्या पण मराठी शाळा चालवायच्या आहेत आणि देशातल्या चालवायच्या आहेत, काय काळजी करू नका। हा पण मी तर कधी कधी आश्चर्यचकित होतो की गुजरात राज्य हे पेपरमध्ये ऍड कशाला देतो, आमचं राज्य चांगलं आहे, गरजच नाही आहे। आपले विरोधक रोज सांगतात गुजरात चांगला, गुजरात चांगला, गुजरात चांगला, हेच रोज प्रचार आणि प्रसार करतात, तिकडेच चाललाय, तिकडेच चाललाय, तिकडेच चाललाय, तिकडेच चाललाय। काही काळजी करू नका, महाराष्ट्र कालही नंबर 1 होता, आजही नंबर 1 आहे, उद्या नंबर 1 राहील। महाराष्ट्राशी कोणी स्पर्धा करू शकत नाही, महाराष्ट्राची आपली एक ताकद आहे। आणि एक लक्षात ठेवा, देशामध्ये आज 10 राज्य स्पर्धा करतात। तो जमाना गेला की ज्यावेळी 2-3 राज्यच होती, असं नाहीये। आज 10 राज्य स्पर्धा करतायत आणि आपण त्याकरता देखील मला असं वाटतं आनंदित राहिलं पाहिजे, कारण देशाचा विकास करायचा असेल तर एकट्या महाराष्ट्राच्या विकासाने देशाचा विकास होत नाही। पण त्याच वेळी
इट इज कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम. त्यामुळे त्या सगळ्या राज्यांना मागे टाकून माझा महाराष्ट्र पुढे राहील हा प्रयत्न आम्हाला करायचाच आहे. आणि म्हणून आज आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही आपल्या राज्यामध्ये आली आहे. आपल्या ज्या वेगवेगळ्या योजना चालतात, उदाहरणादाखल सामूहिक प्रोत्साहन योजना, याच्या अंतर्गत मी आकडेवारी माननीय शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतरची देतोय. 1 जुलै 2022 पासून आतापर्यंत 221 मोठे विशाल अतिविशाल असे प्रकल्प आले आहेत, ज्याच्यामध्ये 3,48,070 एवढी गुंतवणूक आहे आणि 2,13,267 एवढं त्यातनं रोजगार निर्मिती होणार आहे. थ्रस्ट सेक्टरचा जर आपण विचार केला, कारण आपण आपल्या अर्थव्यवस्थेला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे, तर $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याकरता इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिलने आपल्याला थ्रस्ट सेक्टर सांगितलेलं आहे की ज्या सेक्टरमध्ये गुंतवणूक आली तर ॲक्सिलरेटेड पद्धतीनं रोजगार निर्मिती होईल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पुढे जाईल. या थ्रस्ट सेक्टरमध्ये आपण धोरण जाहीर केल्यापासून, म्हणजे आपण त्याचं धोरण हे 22/2/2024 जाहीर केलं. ते जाहीर केल्यापासून 10 मोठ्या प्रकल्पांना आपण मंजुरी दिली, ज्याच्यातली गुंतवणूक आहे 2,39,117 कोटी रुपये आणि 79,720 एवढी त्याच्यामध्ये निर्मिती होणार आहे रोजगाराची. आपण जर बघितलं तर या काळामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये या ठिकाणी गुंतवणूक येते आहे. उदाहरणादाखल विदर्भाचा विचार केला तर 47 प्रकल्प, मोठे प्रकल्प या ठिकाणी आले आहेत, ज्यामध्ये 1,23,931 एवढी गुंतवणूक आहे, 61,000चा रोजगार आहे. मराठवाड्यामध्ये 38 प्रकल्प या ठिकाणी आलेले आहेत, 74,646 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे, 41,325 एवढा रोजगार आहे. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 136 प्रकल्प आलेले आहेत, ज्यामध्ये 1,49,493 कोटीची गुंतवणूक आहे, 1,10,588 एवढं त्यातनं रोजगार तयार होणार आहे. आणि मला पुन्हा हे सांगताना आनंद वाटतो की FDI मध्ये वी आर नंबर 1. थेट परकीय गुंतवणुकीत आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत. 2015 ते 2019 आम्ही पहिल्या क्रमांकावर होतो. मध्ये 2 वर्ष महाविकास आघाडीच्या काळामध्ये 1 वर्ष कर्नाटक नंबर 1 वर गेला, दुसऱ्या वर्षी गुजरात नंबर 1 वर गेला, पुन्हा आपलं सरकार आलं, पुन्हा महाराष्ट्रच नंबर 1 वर आलेला आहे. आणि क्युम्युलेटिव्हली देशाची 31% गुंतवणूक आपल्याकडे आहे. पण आपण जर विचार केला तर पहिल्या क्वार्टरमध्ये देशात आलेल्या गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. 2 क्वार्टरचा विचार केला म्हणजे मागच्या वर्षी आपण नंबर 1 होतो, मागच्या वर्षी जेवढी गुंतवणूक आली होती त्याची 90% गुंतवणूक ही पहिल्या 2 क्वार्टरमध्येच आलेली आहे. त्यामुळे सगळा रेकॉर्ड आपण तोडणार आहोत. त्यामुळे थेट परकीय गुंतवणुकीत देखील महाराष्ट्र पुढे आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण ज्या करतो, त्याच्यामुळे माझी आमच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही विनंती आहे की आमच्यावर टीका जरूर करा, तुम्ही केलीच पाहिजे, तो तुमचा अधिकारही आहे आणि तो तुमचा आमच्यावर अंकुशही आहे. पण आपलं राज्य जेव्हा पुढे जात आहे त्यावेळी गुजरात पुढे चालला, गुजरात पुढे चालला, गुजरात पुढे चालला. आता तुम्ही सांगा की या 2 क्षेत्रात गुजरात गेलाय, आपल्याला तिथे गेलं पाहिजे, पण सोबत हे देखील म्हणा की आम्ही FDIत नंबर 1 आहोत, आम्ही गुंतवणुकीत नंबर 1 आहोत, हे देखील म्हटलं पाहिजे. आज आपण पाहू शकतो टोयोटा, आपण हे तिकडून तिकडे गेलं, कर्नाटक सोडून आपल्याकडे आलं. कर्नाटकात त्यांची फॅक्टरी होती टोयोटाची. नाही, दिस इज नॉट एक्सपॅन्शन, No, it is purely new plant. तो असेल मी तुम्हाला, आणि मला आनंद या गोष्टीचा आदित्यजी की
एक काळ असा होता की आपलं इंडस्ट्रियल मॅग्नेट MMR रिजन आणि पुण्याच्या पलीकडे जात नव्हतं. आज ती स्थिती नाही आहे. जेव्हापासून DMIC तयार झालं, आवर न्यू इंडस्ट्रियल मॅग्नेट इज संभाजीनगर आणि जालना. ते आपलं नवीन इंडस्ट्रियल मॅग्नेट झालंय. आज आमच्या धुळ्यामध्ये नरडाणा MIDC, मी आज सांगतो तुम्हाला, आता नेक्स्ट इंडस्ट्रियल मॅग्नेट इज नरडाणा. आज आमचं गडचिरोली, आता आपल्याकडे येत्या काळामध्ये शिंदेसाहेब जवळपास लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होईल गडचिरोलीमध्ये. त्यामुळे आता महाराष्ट्रातला स्प्रेड एका ठिकाणी राहिलेला नाही आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे. अपेक्षा एवढीच आहे आणि सगळ्या राजकीय नेत्यांकडनं अपेक्षा आहे. कारण जी घटना मसाजोगमध्ये घडली त्याचं मी उत्तर नंतर देणार आहे. पण अशा प्रकारे जर आमच्याकडे गुंतवणूकदारांना त्रास देणे, खंडणी वसूल करणे, अशा प्रकारचे प्रकार झाले तर इंडस्ट्री येणार नाही. आणि त्यामुळे माझे सगळ्या, म्हणजे माझ्या पक्षासहित सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे, हे जेवढे वसुलीबाज आहेत हे कोणा ना कोणाचा आसरा घेतात. आपण जर आसरा देणं बंद केलं तर महाराष्ट्राची गती दुपटीने वाढू शकते. आणि मी आज एवढं आपल्याला सांगतो की या संदर्भात आमची भूमिका झिरो टॉलरन्सची राहणार आहे. जो असेल त्याच्यावर कारवाई तर होईलच, पण जो कठोरात कठोर कायदा आहे त्या कायद्यात आम्ही कारवाई करणार, 100% करणार. म्हणून अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. आज आपण पाहू शकतो की गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये 167 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली, ज्यातनं 25.21 लक्ष हेक्टर एवढी जमीन सिंचनाखाली येणार आहे. हा देखील एक रेकॉर्ड आहे. आणि याच्यामध्ये एकाच भागाचे नाही आहेत. कोकणाचे 20 प्रकल्प आहेत, कृष्णा खोऱ्याचे 15 प्रकल्प आहेत, गोदावरी मराठवाडा सिंचनचे 38 प्रकल्प आहेत, तापीचे 13 प्रकल्प आहेत, विदर्भ सिंचनचे 81 प्रकल्प आहेत. आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही कामं होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे. गेले 25, 30, 40 वर्ष आपण चर्चा करत होतो नदीजोड प्रकल्पाची. नदीजोड प्रकल्प आपल्या दुष्काळमुक्तीवर हा एक उपाय आहे. अर्थात नुसतं नदीजोड करून चालणार नाही, तेवढंच महत्त्व जलसंधारणाचं आहे, जलयुक्त शिवारचं आहे. पण त्यासोबत नदीजोड प्रकल्प हा शाश्वत पाणी, आपल्या हिश्श्याचं वाहून जाणारं पाणी. आपल्या लक्षात असेल 2014 साली या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात मी एक भूमिका मांडली होती. आणि भूमिका अशी घेतली होती की प्रकल्प का होत नाहीत, याकरता होत नाहीत की कुठे मध्य प्रदेशची वाद आहे, कुठे गुजरातची वाद आहे, कुठे तेलंगणाची वाद आहे. आणि केंद्र सरकार सांगतं की हे जर इंटरस्टेट असतील तर तुम्ही एकत्रित बसा आणि मार्ग काढा. आणि आपली तर भूमिका आहे, आम्ही हे देणार नाही. 2017 साली भूमिका मी स्वीकारली की इंटरस्टेट करता आम्हाला केंद्राच्या पैशाची गरज आहे. पण आम्ही जर आमच्या राज्यात प्रकल्प करायला तयार असू तर आम्हाला कोण थांबवू शकतं. आणि म्हणून आम्ही कोणावर अवलंबून राहणार नाही. आम्ही आमच्या राज्यात हे प्रकल्प करू. आणि 2019 साली आपण पहिल्यांदा जल आराखडा तयार करून या संदर्भातले GR काढले. आणि मला अतिशय आनंद आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे सरकार होतं त्या सरकारमध्ये 4 प्रमुख नदीजोड प्रकल्पांना आपण सर्व प्रकारची मान्यता दिली आणि त्यातले काहीचे टेंडर देखील काढले. यामध्ये वैनगंगा नळगंगा सारखा प्रकल्प आहे की ज्यामध्ये 3,71,000 हेक्टर एवढं त्याचं लाभ क्षेत्र आहे. आणि विशेषतः नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या सगळ्या जिल्ह्यांचं चित्र त्या ठिकाणी बदलेल. नारपार गिरणा आहे, जळगाव आणि नाशिकचं त्यातनं चित्र बदलणार आहे. दमणगंगा, वैतरणा, गोदावरी आहे की ज्या प्रकल्पामुळे, आणि दमणगंगा, एकदरे, गोदावरी आहे, हे जे वेगवेगळे प्रकल्प आहेत
या प्रकल्पांमुळे आज आपल्याला जी परिस्थिती पाहायला मिळते की दरवर्षी नाशिक नगर एकीकडे आणि मराठवाडा एकीकडे पाणी सोडायचं की नाही सोडायचं, कारण आपल्याला माहिती आहे गोदावरीचं खोरं हे तुटीचं खोरं आहे. या तुटीच्या खोऱ्यामध्ये 50 टीएमसी पाणी वाहून जाणार आपण आणतो. आणि हे जर आलं तर आज जे आमचे वाद आहेत ते वाद त्या ठिकाणी संपतील आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला दुष्काळ मुक्तीकडे नेण्याचं काम आपण या निमित्ताने करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की एक महत्त्वाचं काम आहे. आज आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये मेट्रोची कामं अत्यंत वेगाने आपण सुरू केली. आता मुंबई मेट्रो 3चं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. आपण पहिला टप्पा त्याचा प्रवासी वाहतुकीकरता खुला केलाय. आता जो दुसरा टप्पा आहे बीकेसी पासून कुलाब्यापर्यंत, ज्यांनी खऱ्या अर्थानं मुंबईला एक नवीन लाईफलाईन तयार होणार आहे. 17 लाख लोक रोज प्रवास करतील. आज 6 लाख लोक करतात कारण कनेक्टिव्हिटी पूर्ण झालेली नाही. 17 लाख लोक या एका लाईनवर प्रवास करतील. आपण मे 2025 पर्यंत हा खुला करणार आहोत. आणि या ठिकाणी जवळपास 374 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं हे एमएमआर रिजन मध्ये तयार करण्याचा निर्णय आपण घेतला. यापैकी 70 किलोमीटरचं काम आपलं कार्यान्वित झालं. आता 20 किलोमीटरचं अजून होईल आणि टप्प्याटप्प्यानं आप हाथ उठा रहे भिवंडी, चिंता मत करो. शिंदे साहब ने और मैंने तय किया है अभी बहुत तेजी से उधर ले जाएंगे, एकदम फास्ट. यानी हाथ वर केला होता रईसने. रईस भाईची ट्रेन ही आम्हाला जर भिवंडीतनं इकडे आणायची असती तर आम्ही त्यांना सांगितलं असतं की भायखळ्यात लढा, म्हणजे आमच्याकडनं नाही, पण त्यांची ट्रेन तिकडेच राहिली. पुणे मेट्रो असेल, नागपूर मेट्रो असेल, सगळ्या मेट्रोचं काम हे अत्यंत वेगाने या ठिकाणी चाललेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त काही कामं देखील आपण हातामध्ये घेतो. यासोबत मला सांगितलं पाहिजे की आपण मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचं काम सुरू केलं. विशेषतः शेतकऱ्यांना दिवसा अखंडित 3 फेजची वीज देता आली पाहिजे हे आपलं स्वप्न होतं. त्यामुळे आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 ही योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत आपण या ठिकाणी MSCB सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड, देशातली पहिली केवळ शेतकऱ्यांना वीज देणारी कंपनी आपण स्थापन केली. या कंपनीच्या अंतर्गत 16,000 मेगावॅट विजेचे प्रकल्प आपण सुरू केले. हा देशातला सगळ्यात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये 8,428 कृषी वाहिन्या म्हणजे फीडर्स जे आपण सेपरेट केलेले आहेत, या फीडर्सला आपण सोलराइज करतो आहोत. आणि याच्यामध्ये दररोज मला एक मेसेज असतो, आज 4 मेगावॅट कार्यान्वित झालं, आज 5 मेगावॅट कार्यान्वित झालं. जवळपास आतापर्यंत 669 मेगावॅट एवढी क्षमता कार्यान्वित झाली आहे. त्यातनं 1,30,486 कृषी ग्राहकांना आपण 3 फेजचा पुरवठा सुरू केला आहे. आणि आमचा प्रयत्न आहे 2026 पर्यंत पूर्ण 16,000 मेगावॅटचे कामं पूर्ण करायची आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज. याचा फायदा आपल्याला काय आहे? आज आपण